नमस्कार. आज आपण बटाटा पोहे पाहणार आहोत. एकदम मोकळे सुटसुटीत असे हे पोहे तयार होतात. अजिबात वातड आणि चिवट होणार नाही. एकदम मोकळे सुटसुटीत असे पोहे तयार होतील. थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी एका बाउलमध्ये पोहे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यासाठी साहित्य घेतले: एक बटाटा, एक कांदा, थोडेसे कच्चे शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. रेसिपीला सुरुवात करूयात. मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेणार आहोत. बारीक गॅसवरती छान लाल रंग येईपर्यंत खरपूस होतील अशा पद्धतीने हळूहळू तळून घ्यायचे शेंगदाणे. गॅस अजिबात इथे मोठा करायचा नाही. खायला छान कुरकुरीत असे लागतात. आणि मी पोहे भिजून ठेवले होते त्याच भांड्यात हे शेंगदाणे काढून घेत आहे. यामध्ये मी लगेच आपण जो बटाटा चिरून घेतलेला तोही घालून घेते. यालाही 2-2 मिनिट हलवून घ्यायचे, झाकून ठेवायचे बटाटा शिजेपर्यंत. अधूनमधून हलवायचे जेणेकरून बटाटा खाली करपणार नाही. अशा पद्धतीने इथे मी बटाटा शिजलाय का हे पाहतेय. नाही शिजला म्हणून मी पुन्हा झाकून ठेवते. पुन्हा 2 मिनिटासाठी मी हे असंच होऊ देणार आहे, शिजू देणार आहे. इथे आता आपला बटाटा शिजलेला आहे. मी सगळे बटाट्याच्या फोडी एका साईडला घेतल्यात, कढईमध्ये साईडला करून घेतल्यात आणि मी त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. छान फुलू द्यायचे. त्यामध्ये मी लगेच कढीपत्ताही घालून घेतलेला आहे, हिरवी मिरची. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे फोडणीमध्ये. मी लगेच कांदाही घालून घेतलेला आहे. त्यालाही गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत होऊ द्यायचे. एकदम परफेक्ट आणि साधी आणि सोपी रेसिपी आहे ही. टिपिकल महाराष्ट्रीयन लोकांच्या घरीही आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच तयार होते. यामध्ये मी फोडणीत थोडी कोथिंबीरही घातलेली आहे. यालाही परतून घ्यायचे. खूप साधी आणि सोपी झटपट होणारी रेसिपी आहे ही. यामध्ये मी आता हळद घालून घेते. छान मिक्स करून घ्यायची हळद. आणि आपण जे पोहे भिजायला घातले होते ते पोहे सगळे यामध्ये घालून घ्यायचे. चवीनुसार मीठ आणि हलक्या हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मध्यम आचेवरती हे सगळे पोहे मी परतून घेते. जास्त हलवायचंही नाही आहे जेणेकरून ते पोहे तुटले नाही पाहिजे किंवा त्याचा लगदा नाही झाला पाहिजे. अगदी हळूवारपणे मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने याला मी 2 मिनिटासाठी झाकून ठेवते. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. खूप छान आणि मोकळे आणि सुटसुटीत आपले पोहे तयार झालेले आहेत. मी आता एका प्लेटमध्ये ते काढून घेते. पाहू शकता तुम्ही
सगळा एक ना एक कण असा वेगळा वेगळा आहे, अजिबात न एकमेकाला चिटकलेलं नाही आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत. यामध्ये मी वरतून थोडी बारीक शेवही घातलेली आहे आणि त्यासोबत लिंबू. आहा, मस्तच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.